हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस. चला आता आज काय करते ते बघूया. आता आमची शिव, मी तर आहे बॉब, पण आमची शिव अजून झोपली आहे. चला आता तिला आपण उठू. चला चला उठा. सकाळच्या वेळामध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आपला शिव झोपली होती. आता आज दिवसभर तर आम्हाला काही जमलं नाही व्हिडिओ काढायचं, पण आज आम्ही रात्री, आता वाजले आहे 8-8:30 वाजलेले. अशा प्रकारे आज आम्हाला व्लॉग काढायला जमलं नाही सकाळपासून, कारण थोडीशी धावपळ होती. आम्ही थोडंसं लेट उठलो आणि देन माझ्या मम्मीला पण फिजिओथेरपिस्टचे घेऊन जायला लागलं होतं आम्हाला, कारण माझ्या मम्मीचं ऑपरेशन झालं आहे पायाचं, त्याच्यासाठी. आता ठीक आहे, सकाळी तर नाही बनवता आला, पण आता तर बनवता आलेला आहे. आता शिव काय करते हे आपण बघू. चला आता आपण बघू शिव कशा पोळ्या करते. चला आता शिव पोळ्या करते, बघू कशी ती पोळ्या करते. हाय गाईज, ऍक्च्युली मला सकाळपासून काही वेळ मिळालाच नाही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला. आय थिंक बॉब तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करते सकाळपासून. तर आता नेमकं सकाळपासून हे स्वयंपाक वगैरे त्याच्यामध्येच दिवस गेला आहे. आणि बॉबने तुम्हाला सांगितलंच असेल की आमच्या मम्मीचं ऑपरेशन झालंय, तर तिला आम्हाला रोज फिजिओथेरपीला द्यावं लागतं. तर आज मी गेले होते घेऊन, कारण आज मला वेळ होता, संडेला सुट्टी असते मला घेऊन. तर आता मी पोळ्या करते. भाजी झाली आहे, बॉबने भाजी केलेली आहे, तर पोळ्या करते. तर मग तुम्ही पाहालच की पोळ्या मी कशी करते. आणि तुम्ही भरभरून आमच्या चॅनलला खूप रिस्पॉन्स दिला, म्हणून थँक्यू. असंच पुढे अजून रिस्पॉन्स देत राहा, त्यासाठी खरंच आम्ही खूप आभारी आहे. आणि मी काही लोकांचं बघितलं की त्यांना आमचं चॅनल युट्यूबला सापडत नाहीये. तर ज्यांना युट्यूबला आम्हाला बघायचे पूर्ण ब्लॉग्स, तर त्यांनी शिव बॉब 2001 नावाचं चॅनल आहे युट्यूबला, त्याला प्लीज सर्च करा. आणि सगळ्यांनी युट्यूबला पण आम्हाला तेवढेच व्ह्यूज द्या जसे आम्हाला तुम्ही इंस्टाग्रामला छान प्रतिसाद दिला. तर बघू शकता बघा कशा गोल गोल पोळ्या करतीये की मी पोळ्या करते. असं आज ऍक्च्युली आम्हाला खूप लेट झालं आणि आम्ही एव्हरी संडे आम्ही प्रयत्न करत असतो की आम्ही कसं लवकर झोपू, कारण उद्यापासून आता आमचं नेहमीचं रुटीन सुरू होईल. मंडे उद्या सकाळी 7 वाजता जायचं. तर उद्या आम्ही प्रयत्न करूच सकाळच्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा, की काय आमचा दिनक्रम आहे, काय करतो आम्ही, एव्हरीथिंग. झाली का नाही गोलपोळी? होते. तर आमचा सायराज, त्याला मोबाईल भेटला मम्मीचा की तो फक्त मोबाईलच्याच मागे लागतो. आता पण तो फक्त मोबाईलच बघतोय. मम्मी घरात नाही आमच्या. हे बघा, तुम्ही बघितलं असेल की आता इथं मोबाईलच बघतोय. मम्मी गेली आमच्या आजीकडे थोड्या वेळासाठी. त्या पोळ्या केल्यावर तिला जेवायला आम्ही बोलून घेऊ घरात, येईलच. पण तोपर्यंत आमच्या सायराची एकदम मज्जा असते फोन बघायला. मग तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमच्याकडे पोळ्या झाल्या का नाही, स्वयंपाक झाला का नाही. तर आता आपण नैवेद्य दाखवतोय गणपती बाप्पाला. सायराज नैवेद्य दाखवतोय. तर बाप्पांना नैवेद्य दाखवून आता आम्ही पण इथे जेवायला बसतोय. हे आपली बॉब आहे, तर ती आम्हाला वाढते. आता आम्ही सगळे जेवणार एकत्र. आणि जेवण वगैरे झाल्यावर, सगळं आवरल्यावर, आता आम्ही तुम्हाला सांगितलंच की आज आपल्याला लाडू बनवायचे, तर हे सगळं झाल्यावर आम्ही लाडू बनवणार. तर मित्रांनो, आता आपण बघितलंच की आमचं जेवण झालं. जेवणानंतरचं सगळं काम आम्ही आवरले, किचन वगैरे क्लीन केलं. आणि आता 11:30 झाले, अंथरून टाकले. आता झोपायची पूर्ण तयारी. तुम्ही दिसतच असेल फेसवरून की खूप जास्त झोप आली, दमलोय आज. तर उद्या लवकर पण उठायचंय. तर आज आम्ही हा ब्लॉग इथे स्टॉप करतोय. आणि तुम्ही सगळ्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करा, शिव बॉब 2001. असाच सुंदर प्रतिसाद आम्हाला राहू देत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, तुम्हाला रोजचे ब्लॉग आमचे दिसतील. अजून
अजून एक आम्ही आज ड्रायफ्रुटचे पण लाडू केलेले, हे तुम्हाला व्लॉग मध्ये नाही दिसणार, हे तुम्हाला आम्ही शॉर्ट मध्ये आणि इंस्टाग्राम वरती रील्स वरती आम्ही ते तुम्हाला शेअर करू. तर सर्वांनी त्याला लाईक करा, शेअर करा आणि ट्राय करा. ट्राय करून त्याचा कमेंट पण करा की कसे झालेत, की काय अजून काय कमी आहे वगैरे. पण आम्ही बनवले लाडू खूप सुंदर झालेले, तर तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की लाडू कसे झाले. थँक्यू. बाय बाय, गुड बाय, गुड नाईट. नाईट. चला गणपती बाप्पा मोरया.